पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याची चर्चा असलेल्या पंढरपुरातील मंदिर परिसरात प्रस्तावित कॉरिडॉर बाबत मागील 2 वर्षापासून अनेक कॉरिडॉर बाधित मालमत्ताधारक विरोध करीत असल्याचं दिसून आलं आहे। मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरीत आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी कॉरिडॉर होणारच असल्याचे स्पष्ट संकेत देत राज्यात नंबर 1 भरपाई या मालमत्ताधारकांना देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यानंतर देखील मंदिर परिसरातील अनेक कॉरिडॉर बाधितांनी वारंवार बैठका घेत कॉरिडॉरला विरोध दर्शवला होता। मात्र त्याचवेळी प्रशासन आग्रही भूमिका घेत कॉरिडॉर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं होतं। यातूनच मे महिन्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केबीपी महाविद्यालय येथे सलग 3 दिवस बैठका घेत कॉरिडॉर बाधितांची भरपाई आणि पुनर्वसन याबाबत चर्चा केली होती। तर जुलै महिन्यात पंढरीत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण कॉरिडॉर बाधितांशी स्वतः चर्चा करू, माध्यमांची गरज नाही अशाच आशयाचे वक्तव्य केलं होतं। त्यामुळे सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेत्यांचे मध्यस्थीचे मार्गही बंद झाल्याचं म्हटलं गेलं होतं। त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोलताना कॉरिडॉर होणारच आहे, याचा फक्त नुकसान भरपाई आणि पुनर्वसन याबाबतच चर्चा होऊ शकते असं स्पष्ट केलं होतं। तर ऑक्टोबर पासून भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे। यातूनच मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी मंदिर परिसरातील काही कॉरिडॉर बाधितांनी संत एकनाथ भवन येथे पुन्हा बैठक घेत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। या बैठकीत सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेत्यांबद्दल नाराजीचे सूरही उमटल्याचं दिसून आलं। पहा काय घडलं या बैठकीत। अशा पद्धतीनं आपल्याकडे विधानमंडळाची करण्याचं त्यांचं काम चालू आहे। आता काय झालं, पाडणार त्यांनी डीपीने नोटीस काढली आणि आता एक केलं की डीपी आणि पाडणार एकत्र केला। मग आता काही लोक मला भेटले, म्हणजे मी जाताना तर मला उदाहरणार्थ गांधी रोडचे राजा तर ती काय म्हणलं की आम्ही डीपीमध्ये जर आहोत, आम्हाला आता बोलवलं की आज दुपारी जाणार आहे। तर आमचं म्हणणं एकच आहे की आमचं जर गेलं तर चालतं, पण आम्हाला पडणार असं अभय आणि राजपुराडे मी नावासहित सांगतो, कोण बोलले पण ते म्हणले तर ती द्यायला तयार असतील। पुराडे मला माझं तुम्हाला असं लांब 50 फूट आहे, 5 फूट जर गेलं प्रदक्षिण मार्गात तर चालतंय, पण मला कॉर्डर प्रमाण मिळालं। अभय म्हणजे आम्ही नुकतंच बांधलेलं पुढं आहे, पण त्याप्रमाणे कॉर्डर प्रमाणे नुकसान मिळालं। म्हणजे असे सगळे प्रकारचे मतभेद आहेत। आता काही भावातल्या आपल्या काही घराघरामध्ये 3-4 जणांमध्ये भाव मतभेद आहे। एक भाऊ करा म्हणतो, एक भाऊ नको म्हणतो, एक म्हणतो पैसे घ्या, जी बाहेर राहिलेली बंधू आहेत आपले बाहेर कोण असतील ते म्हणते काय असेल ते बघून टाका, आमच्या आम्हाला काय येणार आहे ती द्या। परवा तर आमच्या गल्लीमध्ये एक बहिणीने ते दिलेलं होतं भावाला, ते कोर्टात जाऊन तिनं परत घेतलं। कोर्टात जाऊन दिलं होतं, ताजी घटना म्हणजे लांबची नाही। आता हे काय त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, एवढे पैसे येणार लोकांना येईल मग कशाला येते, करोड रुपये येतील झाल्यावर तिनं ती कोर्टात जाऊन परत दिलेलं सगळं मान्यता परत घेतली। आता कसं आहे, सगळ्याबरोबर आपण चालायला आहे ठरलं, त्याप्रमाणे मी पण तुमच्याबरोबर आहे। पण नेमकं काय करायचं, मला असं वाटतं की या ठिकाणी आपण एक 5-7 ठराव घ्या। तेव्हा एक ठराव काय की कुणीही वैयक्तिक अधिकाऱ्याला भेटून मागणी करायची नाही। अधिकारी जर भेटले वैयक्तिक काय त्यांना सांगायचं नाही, माहिती सांगायचं नाही, मंडळ आहे हा असे तुम्ही 5-7 ठराव करा। ठरावाच्या दृष्टीनं आपण सगळ्यांना चालतो असं मला वाटतं। आता पैसे किती पाहिजे हे आता कोण ठरवणार, काय ठरवणार,
कारण उद्या मी जागा विकायची म्हणून कधी गेलो होतो पण मागवापर्यंत मला येत नाही. त्यामुळं मला काय नुकसान भरपाई तुमच्या माणसांनी मागे मिळणार याचाही शासकीय माझं वैयक्तिक काय म्हणतात ते मला सांगितलं आता कवडे मला एक प्रश्न विचार काय विचारला की माझी 3 मजली बिल्डिंग आहे, खाली कमर्शियल आहे, वर दुकान आहे, कसं काय होणार? आता मी त्यांना काय उत्तर देऊ? गपचूप पुढे निघून जाऊ? मला काहीतरी सांगितलं पाहिजे, त्यांना काहीतरी 2 शब्द बोलले पाहिजे. बघू म्हणलं आता चर्चा येतानाची चर्चा तेवढ्याच कुंडावर फोन आला म्हणजे सगळे जर घेऊन आले तुम्ही बसलेच बघितलं असं बाहेर कुठलीचा सुद्धा मला नाही. कृती समिती आहे त्यांना विचार करावा लागणार या कृतीचा. मी जरी बोललो कृती समितीमध्ये विचार करा, नुसताच विरोध करायचा म्हणजे एका वाक्यात करून टाकू विरोध आहे, चला आपला विरोध आहे, आता ह्याच्यावर पुन्हा कुणी काय बोलायचं नाही. काय आता सगळ्यांनी एक ठरवलं विरोध करायचा विषय. आणि अवताडे असतील आमदार साहेब किंवा प्रशांत पत्रक असतील आमदार साहेब, त्यांना या पार्लरचा आणि आमची नेते म्हणून इथे काय उपयोग नाही. घर आमचा आम्हाला चालवायचं, आमचं आम्हाला बघायचं, एक सामाजिक कार्याची आवड म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहे. शेवटी रोजचे दैनंदिन प्रश्न आणि घर पडवे हे आम्हाला चालवायचं. आम्ही काय रोज पंचायत दारात जाऊन बसत नाही. एक व्यक्ती प्रेम लोकप्रतिनिधी म्हणून राहिले ती लोकप्रतिनिधी बाजू लावल्या त्यांना बोलायची सामाजिक कार्यामध्ये पंचायत आम्हाला आदर्श आहे. मी इथं काय संबंध आहे असं कुणाचा करू नका, काय करू नका. वैयक्तिक मला परिवार बघायचा, कोण पाळणं घर सगळ्याला वैयक्तिक बघायचं. कोण जरी नेता असलं तरी तुम्हाला काही देणार नाही. तुमच्या आयुष्याने प्रश्न
गणित सांगतो म्हणजे अगदी. आणि आता याने नाव घेतलं, मला काय तिकडे जायचं नव्हतं, पण स्वतः वैयक्तिक प्रशांत परिचारकाच्या मतांची मी विरोधक आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे. मी विरोधक आहे. आता एक आम्ही जाहीर सांगू बसतो कळत मी विरोधक आहे म्हणून त्यांचं या विषयात तसं काय करू नका. मी सगळ्याबरोबर आहे, माझा पार्टनरला विरोध राहील, पण पुढं काय निर्णय करत नाही ठरवा. मी तुमच्या बरोबर आहे. कृती समिती ही बाधित लोकांच्या कृती समिती ही इथल्या बाधित लोकांच्या सगळ्या कार्य करण्यासाठी प्रस्थापित केलेली आहे. त्यामुळे त्यात काय मोठा बारका हजर गैरहजर हा विषय नाही मतभेद पण नाही आहे. त्याची चर्चा कुणी करू नये, आपापसात सार्वजनिकरित्या पण करू नये. मग ती गणेश लंके असू द्या, कुणी पण असू द्या, सगळेजण इथं कॉरिडॉर विरोधक म्हणूनच आपण जमलेलो आहोत. आणि कॉरिडॉर जर होणार असेल तर त्याची दुसरी बाजू पण कृती समितीने सक्षमपणे उचलून धरली पाहिजे. नाहीतर येणाऱ्या पिढ्या शिवाय त्याच्याशिवाय राहणार नाही. आत्ताचे कोण बसलेले आहेत कॉरिडॉर विरोधक, माझा वैयक्तिक विरोधक, माझ्या 3 प्रॉपर्टी यात बाधित होत्यात, घर 2 दुकानं. मी पण कॉरिडॉर विरोधकच आहे. पण कॉरिडॉर जर होणार असेल तर आपल्या ह्या विरोधानं इथलं स्थानिकाचं माझं वैयक्तिक नुकसान होऊ नये. बाकी तुम्ही ठरवाल त्याच्याबरोबर सगळे आम्ही आहोतच. एक 2 मिनिटं स्पीकरवर इतर मत मांडायला येणाऱ्या लोकांना बहुतेक कळत नाही मी काय सांगतोय. मी 4 वेळा तुम्हाला ते सांगतोय की तुम्ही कुणाची मतं वैयक्तिक फोडू नका. ह्यांना आपल्या पाणी होती ज्याचं त्याचं स्वतःच जी वैयक्तिक मत आहे ते मांडा. पण हिथंच मांडू शकणार नाही, ती टीव्हीवर जो मांडू शकणार नाही त्याचं मत काय असेल ती. पण वैयक्तिक मत फोडू नका. आणि तुम्हाला इथं कशासाठी बोलवलंय हे मी भारतात 3 वेळा सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे चालू आहेत. शासन प्रत्येकाच्या घरी, ती देशमुख साहेब आहे ती प्रत्येकाच्या घरी जाणार आहे. आणि माणसं भिवून चुकीची माहिती द्यायला लागली. कारण माणसाला कुणीकडं डोलावाट परिस्थिती झाली की वाचता का नाही वाचत असं तर मला काय मिळणार. त्यामुळे तुम्ही कुठल्याही माणसाला चुकीचं ठरवू नका. ती त्याच्या परिस्थितीनं खगलेला माणूस आहे. त्यामुळे त्याच्या परिस्थितीनुसार जो निर्णय घेतोय तो योग्य निर्णय त्याच्या मतानं तो घेतोय. त्याचं मत चुकीचं ठरवू नका. आणि इथं उभा जो मत मांडतोय त्याच्या मताला तुम्ही खाल्ला विरोध करू नका. ज्याला त्याला मत मांडू द्या. कारण आपण सगळे बसले आपल्यातच मत मांडणार नाही, टीव्हीवर जो मत मांडणार ते माणूस ज्याला त्याला सगळ्यांनी मला खरं सांगायला गेलं पण एवढंच मला म्हणायचं असं आता कामा नाही. जे थकलेले आहेत, जे गाजलेले आहेत, काय म्हणतात काही पण इथं असे लोक तयार झाले तेही मला माहिती. पण अशा लोकांना मत येता काम आपण सगळे एकत्र व्हा आणि सगळे वादविवाद मिटून 3-4 मुद्द्यांचा नीट विचार करू. की कोण लिहून घेत असेल तर मग ते लिहून घ्या. 3-4 मुद्द्यांचा नीट विचार करून पुढे कार्यवाही करा. धन्यवाद. बोलत मी उद्या कोर्टात गेला वैयक्तिक तुम्ही कोर्टाच्या तर कोर्ट पाहिलं विचार तुम्ही तिथं धक्का मारला, तुम्ही तिथं आकेच घेतलाय का, तुम्ही आता माइंड कसं का. तर प्रत्येकाने 100% घरात 1-1, 2-2, 3-3, 4-4 किंवा आपल्याला येणाऱ्या लोकांची प्रतिसभेत टाकली. जास्तीत जास्त हजारो संख्येनं हा कधी तिथे झाला आहे. प्रत्येकाची प्रत्येक घडणाऱ्या घराची त्यांनी तो नकाशा लावला. अतिशय धुळपेपटीत सगळं काम चालू आहे. आता मी पण महसूल अधिकारी किंवा प्रशासनामध्येच काम केलेलं आहे. पण ही असले बेकारचोट कामं कधी केलं नाही. पण त्याने नकाशा जो लावला आहे त्यामध्ये नंबर सुद्धा त्यात दिसून येतो. तर नकाशा हा अंडी स्वरूपाचा लावला आहे त्यांनी, तो कायदेशीर नाही. आणि शिवायचे त्याने 11 आणि 12, 26 आणि 34 या 2 कलमाचा अनावश्यक वेळ घालून आपल्याला धुळपेक करायचं काम चालू आहे. त्याने आराखडा वगैरे आणि ह्या 2 कलमाखाली त्याच्या मनाने पैसे तसे आराखड्याप्रमाणे 20 सुद्धा देता येत नाही. ते फक्त 3 पट या पद्धतीनं फक्त त्याचं द्यायचं इंटेन्शन आत्ताच आपल्या समोर दर्शन दिसून येत आहे. म्हणजे त्यांनी जे व्हॅल्युएशन काढलंय की तोंडी 20-40 ही सगळं खोटं सांगतात. त्यामुळे त्यांच्यावर अजिबात करून विश्वास ठेवू नका. ही कृती समितीनंतर पुन्हा फायनल ठरवलंच. पण आता तो त्यांनी 37-1 नियम जो काढून लावलेला आहे आणि 26 जे पहिला 26-1 चालू असताना म्हणजे डीपी प्लॅनचं मी आता सांगतो. डीपी प्लॅनचं पहिली सुनावणी चालू होती. सर्वात महिन्यात 28 आणि 29 तारखेला सगळ्यांना बोललो होतं. त्या अटकती चालू असताना हा 37-1 त्यांना प्रसिद्धीकरण करता येत नाही. हा मुद्दा पहिला आपल्या कृती समितीने मांडलेला आहे. कृती समितीने पहिला तो मुद्दा दिलेला आहे. तरी सर्वांनी कृपा करून
हरकती जास्तीत जास्त तिथं तुम्ही कशी देता येतील. प्रत्येकाला वेळ थोडा आहे, सर्वांच्या हरकती आवश्यक आहेत. दिलं तरच तुम्हाला पोटात स्टार्ट मिळेल, नाहीतर तुम्हाला आहे ती तिरपट रक्कम त्याची व्हॅल्युएशन काय 20,000 तर सोडाच, पण तिरपट रक्कम घेऊन गपचूप बसावं लागतं. की माझं असं सर्वांना सांगायचं होतं 20,000 सुद्धा नाही, 40,000 सुद्धा नाही. या नियमात फक्त जुन बाजार म्हणजे तिरपट एवढी रक्कम त्याची तरतूद आहे. तर सर्वांना विनंती प्रत्येकाने हरकत मांडा. त्याला क्वार्टरला तर आपण विरोध करूच. वैभव पडवीने आता सांगितल्या पद्धतीने बरोबर आहे, सर्वांचा आपण क्वार्टरचा आपला सर्वांचा विरोधच आहे, त्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही. पण आता कायदेशीर बाबी जर पुढे चालू असतील तर आपण त्याला पण पाठपुरावाच्या मागे जायला पाहिजे. जर आपण नुसतं काय करायचं क्वार्टरचं काय करायचं आपण आम्ही काय आपण स्वतः आत्महत्या करून घेऊ, ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे ओके साहेबांना सांगितलं त्या पद्धतीने. पहिले आहे तर वर्ष 2 वर्ष अजून तो कालावधी आहे, तो शेवटचा टप्पा आहे आपला. जेव्हा ते बुलडोझर घेऊन आपले त्यावेळेचा विषय येतो. आता त्यामुळे तो विषय मुद्दा नाही. आता फक्त हरकती आणि कृती समितीच्या सर्वांनी पाठीमागे राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या वकिलांच्या मार्गदर्शन घेऊन आपल्याकडे पोस्ट किंवा कृती समितीकडे पण आणून द्या, तरच आपल्याला कुठेतरी एवढा काही तर स्टँड राहील. नगरपालिकेनं आपल्या पूर्ण दुर्पे 12 आणि 2012ची आरक्षणाची 39-40 दुरुस्ती म्हणलेली आहे ते, आणि अख्खा सर्वे एवढी जास्त हा अद्यव्यापणाचा जो नागाक्षेत्र जोडला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. एवढं त्यांना करेक्शन करता येत नाही हे मुद्दा. तर ते सर्वांनी हे मुद्दे घाला, लिगलीमध्ये जावा. माझा आहे मी एकूण करतो वगैरे सगळं आपले व्यवसाय सगळे तिथे राहायचे, पण हा ह्यांचा मुद्दा काय त्याला आपल्याला विरोध दर्शवला पाहिजे. त्याला उत्तर तुम्ही ते दिलं पाहिजे. उगे एक लमसम उत्तर चालणार नाही. तुमची स्टँड जर पाहिजे सुनावणी घेणार त्या टायमाला तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. तर सर्वांनी लिगली आपले बचाव समिती जे सांगितलेले अभयरावजी जे टाकले ते सर्वांनी मी पण वाचलेले, मी पण माझ्या मनात तयार करून माझी लिगली मी हरकती दिलेल्या सगळ्या. तर प्रत्येकाने आपापल्या जास्तीत जास्त हरकती जास्तीत जास्त जाऊ दे हजारो संख्येच्या पुढं, तर ते आपल्याला ते काहीतरी विचार केला जाईल एवढे माझे नंबर म्हणते. बाकी पुढचं